नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं लोकसेवा मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची दिलासा देणारी बातमी समोर घेऊन आलो आहोत। तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता अखेर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे आणि एका क्लिकवर हजारो कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत। माहितीनुसार राज्यातील 93 लाखापेक्षाही जास्त शेतकऱ्यांना सुमारे 2000 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित होणार आहे। मित्रांनो, हा निधी एकाच वेळी सर्वांना मिळू शकणार नाही, कारण सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की टप्प्याटप्प्याने वितरण होणार आहे। मित्रांनो, पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांची नेमणूक केलेली आहे। मित्रांनो, आता शेतकरी बांधवांना असा प्रश्न पडला आहे की 9वा हप्ता यायला इतका उशीर का झाला? तर मित्रांनो, त्यामागचं कारण सरकारने स्पष्ट केलं आहे। तांत्रिक अडचणी, डेबिटी प्रक्रिया, डेटा अपडेट प्रक्रिया, बँक पडताळणी या सर्व कारणामुळे हप्ता काही दिवस लांबला होता, पण आता सर्व अडथळे दूर झाले आहेत आणि पैसा जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा आणि कठोर प्रश्न, तुमच्या खात्यात किती पैसे येणार? तर मित्रांनो, जर तुम्हाला आधीच 8वा हप्ता जमा झालेला असेल तर तुमच्या खात्यात फक्त 2000 तुम्हाला मिळणार आहेत, आणि पण जर तुमचा 8वा हप्ता थांबलेला असेल तर तुम्हाला 4000 रुपये एकत्र मिळू शकतात। काही शेतकऱ्यांना डबल फायदा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा भाग, त्या 18 जिल्ह्यांची यादी काय आहे ज्या 18 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात पीक विमा वितरित होणार आहे। तर मित्रांनो, पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी मी सांगतो तुम्हाला। तर पहिल्या टप्प्यात यवतमाळ, वर्धा, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर आणि अजून काही जिल्ह्यांचा समावेश टप्प्याटप्प्याने होणार आहे। मित्रांनो, जर तुमचा जिल्हा ह्या यादीत येत असेल तर आज रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यात DBT द्वारे पैसे जमा होणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, पैसे मिळण्यासाठी काही अटी पूर्ण करणे खूप महत्त्वाचे आहे। बँक खाते आधार लिंक असणे, KYC पूर्ण असणे, मोबाईल नंबर अपडेट असणे, याशिवाय जर घरात कोणी सरकारी नोकरीला असेल किंवा इन्कम 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही। तर मित्रांनो, बँक संबंधित आता काही माहिती पाहूया। सरकारने काही बँकांना प्राधान्य दिलं आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पण खाजगी बँक जसे HDFC, कोटकमध्येही पैसे येणार आहेत। फक्त DBT ॲक्टिव्ह असणे गरजेचं आहे। मित्रांनो, त्यासाठी DBT ॲक्टिव्ह करून घ्या। आता महत्त्वाची सूचना, जर तुमचे पैसे आले नसतील तर घाबरू नका, मेसेज उशिरा येऊ शकतो, पैसे टप्प्याटप्प्याने येणार आहेत, तुमचा नंबर पुढील यादीत येऊ शकतो। मित्रांनो, तर शेतकरी बांधवांनो, ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना आणि अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।